हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते. मी आहे रजिता. आज मी बनवणार आहे दम चिकन मसाला. तर त्यासाठी लागणार आहे चिकन. दम मसाल्यासाठी घेतलेले आहे चिकन. हे चिकन 1 किलोपेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर घेतलेले आहे दही. बाकी सर्व मसाले घेतले: लाल तिखट, धने पावडर, काली मिरची पावडर, गरम मसाला, हळदी, मीठ. त्याचबरोबर घेतलेले आहेत मी अख्खे मसाले. हे मी तमालपत्र घेतलं आहे, म्हणजे ह्याला तेजपत्तासुद्धा बोलतात. आणि हे मी वेलची घेतले. ही मसाल्यामधली मी मोठी वेलची घेतले. हे दगड फूल, म्हणजे याला स्टारसुद्धा बोलतात, तर हे घेतले. आणि दालचिनी, लवंग, हे सर्व मसाले अख्खे घेतले. त्याचबरोबर कस्तुरी मेथी, पुदिना घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतले. हे दोन्ही बारीक चिरून घेतलेलं आहे. त्याचबरोबर मी काजूची पेस्ट केलेली आहे. काजूची पेस्ट मी काजू सकाळी भिजवून ठेवले होते आणि त्यानंतर ह्याची पेस्ट बनवून घेतली. ही आलं लसूणची पेस्ट आहे. आणि टमाटर आहे, 4 टमाटर वाटून घेतलेले आहेत. त्याचबरोबर 4 कांदे असे मी फ्राय करून घेतलेले, लाल कलर करून घेतलेले आहे. तर ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता मी तेल वापरणार आहे, राईचं तेल. तर हे मी याचा वापर करणार आहे तेलाचं. तर मी हे एवढं मोठं भांडं घेतलं आणि त्यामध्ये मी तेल घालून घेतले. तर तेल गरम होईपर्यंत चिकनमध्ये दही, मसाले आणि आलं लसूणची पेस्ट, तर हे लावून घेणार आहे. आता हे दही घालून घेते. त्याचबरोबर आलं लसूणची पेस्ट, लाल मिरची पावडर, हे सर्व मसाले घालून घ्यायचे. आता ह्या सर्व मसाल्याला चिकनमध्ये लावून घ्यायचे. दही, आलं लसूणची पेस्ट आणि मसाले व्यवस्थित लावून घ्यायचे. तर हे असं सर्व मी लावून घेतलं. ह्याला 10-15 मिनिटासाठी ठेवायचं आहे. ह्याला मी बाजूला ठेवते. आता हे तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये अख्खे मसाले घालून घेते. आता हे अख्खे मसाले फ्राय झालेले. आता यामध्ये मी लाल मिरची पावडर घालते. त्याचबरोबर टमाटर, आता हे टमाटर घालून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं. टमाटर थोडा वेळ शिजवायला ठेवायचं 2 मिनिटांमध्ये. आता हे टमाटर छानपैकी फ्राय झालेलं आहे, शिजलेलं सुद्धा आहे. एक बाजूला मी तवा ठेवते कस्तुरी मेथी भाजायसाठी. आता हे चिकन आहे ना, ते आम्ही घालून घेते. आता चिकनला जरा 10-15 मिनिटासाठी शिजवायला ठेवायचं आहे. त्याला मी झाकण मारून 10 मिनिटं शिजवायला ठेवते. आता मी कस्तुरी मेथी भाजायला ठेवते. आता ही कस्तुरी मेथी झालेली आहे, तर तिला काढून घेते. या चिकन बरोबर तांदळाची भाकरी किंवा पराठे किंवा नान खाऊ शकतो चिकन बरोबर. मी आज तांदळाची भाकरी बनवणार आहे या चिकन बरोबर. मी ह्या चिकनमध्ये राईचं तेल वापरलेलं आहे. अगर तुमच्याकडे तूप असेल किंवा दुसरं कोणतं ऑइल असेल जे तुम्ही वापरता, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. पण राईच्या तेलामध्ये चिकन छान बनतं आणि टेस्टी बनतं. तुम्ही एकदा राईच्या तेलामध्ये बनवून बघा आणि ही रेसिपी बनवून बघा, छान बनते. आता मी हे चिकन 10 मिनिटासाठी शिजवायला ठेवलं होतं. छानपैकी चिकन झालेलं आहे. आता यामध्ये हे जे मी कांदा घेतला होता ना फ्राय करून, ते घालून घेते. मिक्स करून घ्यायचे कांद्याला चिकनमध्ये. असं चिकन तुम्ही सुद्धा तुमच्या घरी बनवून बघा, खूप छान लागतं, खूप टेस्टी. आता यामध्ये मी ही कस्तुरी मेथी,
त्याचबरोबर थोडंसं मी पुदिना, कोथिंबीर हे आता सर्व घालून आणि काजूची पेस्ट हे सुद्धा घालायचे. आता हे सर्व घालून आणखी 15 मिनटं शिजवायला ठेवायचे चिकनला. आता हे सर्व एकत्र करून मिक्स करून घेते. आता यामध्ये मी गरम पाणी करायला ठेवलेलं आहे टोपामध्ये, तो आता या चिकनमध्ये घालते. कधी पण गरम पाण्याचा वापर करायचा ग्रेव्हीसाठी. खूप छान बनलेलं आहे चिकन, आत्ताच छान वाटतंय. अजून प्रोसिजर बाकी आहे. चिकनचा कलर पाहू शकता किती छान आलेला आहे. आता याला मी झाकण लावून 10-15 मिनिटांसाठी शिजवायला ठेवते आणि गॅस स्लो करून ठेवते. आता चिकन शिजेपर्यंत 10-15 मिनिटं, तर तोपर्यंत मी भाकरी भाजून घेते. आता चिकन झालंय की नाही बघूया. मी भाकरीसुद्धा मी भाजून घेतलेली आहे. आता त्याला मी डब्याला झाकण मारून घेते. चिकन बघूया झालं की नाही. खूप छानपैकी झालेलं आहे चिकन. चिकन शिजलेलं सुद्धा आहे. आता यामध्ये मी घालते पुदिना आणि कोथिंबीर. खूप छान टेस्टी झाले चिकन. याची जी ग्रेव्ही आहे ना ते छानपैकी झालेली आहे. आता मी चिकन काढून दाखवते. तुम्ही तुमच्या घरी अशा पद्धतीने बनवा दम चिकन मसाला. आता यामध्ये थोडंसं वरून मी कोथिंबीर घालते. आता ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली दम चिकन मसाल्याची कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.